सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आपला हा आता अध्याय जवळजवळ अर्धा झालाय आणि आजचा गोष्वारा वंदनाला सांगायचं ना. वंदना म्यूट वरच. मी निलिमती तुम्ही तो चार्ट शेअर करू शकता का? मी तुम्हाला पाठवलंय ईमेल मध्ये पाठवली लिंक. हो मी सॉरी मी काय पाहिलं नाही. हो दॅट्स ओके. ओके. सारांश चार्ट आता जस्ट पाठवली. आलं लक्षात. सारांश चार्ट लिंक आहे ना? हो लिंक आहे. याला पाठवलं असतं तरी चाललं असतं. अमृत ऍक्सेस फ्लो चार्ट सांगते काहीतरी साइन अप फॉर फ्री. अरे बापरे. साइन अप फॉर फ्री म्हणताय? नुसतं त्याच्यावर लिंकला क्लिक करायला यू डोंट हॅव टू साइन अप. येत नाहीये का? आय डिडंट डू एनिथिंग. नुसतं लिंक केलं त्याच्यावरती तर ते वंदना तुला सुद्धा शेअर करता यायला पाहिजे खरं स्वतःला. कारण मी सगळ्यांचं केलेलं सगळ्यांना शेअर करताय. मला गाईड करतेस कसं करू शेअर ते? खाली तुला ते ग्रीन बटन दिसतंय का शेअरचं? असं बाण आहे बघ. मोर मध्ये बघते. स्टॉप इनकमिंग मोर. नाही पार्टिसिपंट्स चॅट पार्टिसिपंट्सच्या इथे आहे. पार्टिसिपंट्स दिसला आता. चॅट आहे त्याच्या शेजारी चॅट आहे त्याच्या शेजारी शेअर आहे बघ. शेअरचं बटन आहे ना. ओके आय कॅन डू इट नाव. मला आलं ब्राउझर आलं. वंदना तू आयपॅड वर आहे का लॅपटॉप वर आहेस? क्रोमबुक. ओके. मी लिंक पेस्ट करू चार्ट मध्ये. मी ट्राय करत होते पण तू कर. चालेल. नाही मी लिंक पेस्ट करते चार्ट मध्ये म्हणजे मग. नाही म्हटलं की तू यू ट्राय टू डू इट. नाही मला ते बटन येत नाहीये निलिमाते. वंदना तुझा कर्सर आहे ना तो खालती मूव कर खालच्या एजला आणि मग ते पॉपअप होईल खालचा मेन्यू. खालच्या एजला झालं ना की
अरे मी आता ना हे याच्यातनं जॉईन झाली आहे. कशातनं? आलंय हा, मला आता हे इथे. आलं. अच्छा. नीलिमा, ते हे उजव्या हाताचे बंद केलेत चौकोनचे ते क्रॉस आहेत ना इथे. ओके ओके आणि अजून एक. नेक्स्ट हा नोट आहे. ओके हा, नाही अजून एक आहे, तो स्क्वेअर, तो पण त्याला पण हे आहे, बंद ABC. करण्याचा. गुड बेसिक्स. ओके आता हे हा. म्हणते ना हा, थोडस आता आलं. हा. ओके तर मी म्हणजे माझं आहे श्लोक 36 ते 44 आणि ओव्या आहेत हा. 772 ते 884. तर त्यांनी सांगितलं की कर्म केल्यावर जे फळ प्राप्त होते त्याला सुख म्हणतात आणि इंद्रियांच्यावर कंट्रोल आला की आत्मबुद्धी वाढते, वैराग्याच्या दिशेने वाटचाल होते आणि त्या मार्गाने सात्विक सुख मिळते. नाही सॉरी, तर हे गुण त्यांनी आधी सांगितलेत की सत्वगुण, रजगुण आणि तमगुण आहेत. मग त्याच्याप्रमाणे त्या गुण असलेल्या लोकांमध्ये कुठच्या प्रकारची सुख दिसतात, म्हणजे कर्म केल्यावर जे फळ प्राप्त होते त्याला सुख म्हणतात. आणि ती सुख आहे की सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. आणि तर सात्विक सुख म्हणजे कसं होतं, तर त्यांनी म्हटलं इंद्रियांच्या वर कंट्रोल आला की आत्मबुद्धी वाढते आणि वैराग्याच्या दिशेने वाटचाल होते आणि त्या मार्गाने सात्विक सुख मिळते. आणि राजस सुख हे इंद्रियांच्या सुखाने मिळते, पण ते क्षणिक असते आणि ते भोगल्यावर दुःख उरते. आणि तामस सुख हे निषिद्ध विषयांचा स्वैर उपभोगात उत्पन्न होते आणि दुसऱ्याचा नाश करण्याच्या आसुरी लोकांच्या ठिकाणी हे सुख दिसते. तर ते सुख आहे. आणि मग त्याचं त्यांनी सांगितलं की मग देव तर सात्विक गुण, सात्विक राजस आणि तामस गुणाचं त्यांनी सांगितलं ब्रह्मा, विष्णू, महेश सारखे 3 देव. आणि लोककडचे तर मग ती लोक जातात स्वर्ग, नरक आणि पाताळामध्ये. आणि मग त्याचे त्यांनी वर्ण सांगितले आहेत की वर्ण त्या याच्यावरून कसं, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य 3 वर्ण. आणि ते 3 वर्ण, या 3 लोकांच्या वर्णांचे साठी काम करणारा म्हणजे क्षुद्र, तो 4था वर्ण. तर त्यांनी सांगितलं की मग आता ब्राह्मण वर्ण असलेल्या लोकांच्या मध्ये कर्म काय, तर ब्राह्मणांचे त्यांनी 9 कर्म सांगितलेत की शम, दम, तम, शौच, क्षमा, तपस हा, तप असेल तिथे. हो, शम, दम, तप तम आहे, म्हटलं. तप तप आहे. शौच, शम, दम, शम, दम, तप, शौच. पुस्तक नाही पण हो नाही तप आहे, तेवढं तप, बघशील. क्षमा, दम, तप, शौच, तपच आहे ना? क्षमा. हो बरोबर. क्षमा, क्षमा, नंतर आर्जव, ध्यान, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्य. तर ही त्या ब्राह्मणांची हे असतात की कर्म असतात. आणि मग क्षत्रियांची कर्म त्यांनी सांगितली आहेत की त्यांच्यामध्ये शौर्य, तेज, धैर्य आणि दक्षता हे शौर्य वर्ण असलेल्या लोकांच्यात दिसतात. आणि वैश्याचं त्यांनी सांगितलं की वैश्यांमध्ये त्यांची कर्म काय असतात, तर शेती आणि गोरक्षण ही वैश्य लोकांची कर्म असतात. आणि क्षुद्र लोकांचं की या सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांची काळजी घेण्याचं काम हे क्षुद्र लोकांचं कर्म असतं म्हणून. तर मी एवढंच लिहिलंय, म्हणजे मी ती माहिती वाचून त्याच्यामध्ये मला असे डिव्हिजन दिसली. तर नाही, आय थिंक हे परफेक्ट झालं की आता चार्टच्या स्वरूपात केलंस ना. प्लस व्हेरी गुड. हो आता बंद करू माझे शेअर. हो हो, माझं झालं सांगून. ओके गुड, व्हेरी गुड. थँक्यू. माझं केलं, माझं केलं. स्क्रीन शेअरिंग हॅज स्टॉप.
आता अमृतला करायचं ना शेअर. तर तिने आपलं याच्यापर्यंत घेतलं ना 45व्या श्लोकापासून मला वाटतं रजनीताई करतायत. रजनीताई म्हणणार आहे. तर 45वा श्लोक ना, म्हणजे आपण सात्विक सुखापर्यंत केलं. आता अमृत थोडं मोठं करतो का प्लीज? थँक्स. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. स्वकर्मरत मनुष्य प्रत्येका कोणत्या प्रकारे मोक्ष पावतो ते ऐक. हे चतुर अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत, त्याप्रमाणे हीच कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे. गोऱ्या अंगाला जर गोरेपणा शोभतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते. हे विरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. एक मिनिट थांबते. ही खूप महत्वाची ओवी आहे. त्यांनी म्हटलंय की आपल्याला आपले स्वकर्म करायचे, शास्त्राने सांगितलं आहे तसे करायचे आहेत. आणि आपल्या गुण आणि धर्माप्रमाणे कुठले स्वकर्म आपल्यासाठी योग्य आहेत ते बघून घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण कामं करायचे. तर मला वाटतं ही ओवी सगळ्यात महत्वाची आहे की स्वभावाप्रमाणे होणारे गुण आणि कर्म आपल्याला आत्ताच स्पष्ट केले होते. तर ते विहित कर्म अकर्माचा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी बुद्धी स्थिर करावी. आणि इथे सगळा भर स्वकर्मावर आहे आता. आणि आता आपल्याला वंदनाने सांगितलं तसे आपले कर्म काय आहेत ते सांगितलं आहे गुणधर्माप्रमाणे. तर त्याप्रमाणे आपण करायचं. आणि दरवेळी लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे जेव्हा केव्हा असा म्हणजे जातीचा प्रश्न येतो तेव्हा आपलं गुण कर्म असतात, याच्याप्रमाणे नसतात, बर्थ प्रमाणे नसतात, ते लक्षात ठेवायचं. ओके. तर म्हणून मला वाटतं ही ओळी महत्वाची आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय, मी फक्त एकाच ओळीत सांगते की एकाच ओळीत सांगते की निषिद्ध कर्म म्हणजे जे नको करायला ते कर्म, आणि काम्य कर्म म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी फायदा हवाय ते कर्म ती टाकायची. नित्य कर्म नियमित करायची आणि विहित कर्म करायची. विहित कर्म म्हणजे आपले जे स्वकर्म आहेत ती सगळी आपण केली की मोक्षाची पात्रता होते, मोक्षासाठी पात्रता होते. तर आता जाऊया पुढे. वाचू? हो. जसे मूळचे आपलेच रत्न असले तरी ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी असते, परंतु दिव्या वाचून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग घरी असलेलाच ठेवा, ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे? आय एम कमिंग. तो घेण्यास काही अडथळा आहे का? त्याप्रमाणे वर्णाश्रमा धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो, परंतु आळस टाकून फळाची आशा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथे सर्व भर ठेवून करतो. जसे प्रवाहात सापडलेले
पाणी त्याहून उलट अशा निर्णय ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्य प्राप्त होतो. कारण ही विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्राने निश्चित ठरवलेली कर्मे करणे या दोघांच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो विरुद्ध संसाराला दुःख योनीला मुकला आणि तो काम्य कर्माकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाहीच. दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐक, एका रीतीने जे पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो तो वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षाचे फूल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवतो. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानी रूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे, म्हणून आगाऊच वर्धव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. I got lost. फार काय सांगावे? I got lost here. फार काय Second सांगावे, format. sorry, I got it. फार काय सांगावे, आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूप दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. अर्जुना, या विहित कर्माला अनुसरल्यामुळे अशाप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. पतिव्रता स्त्री जर सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते, ती क्रीडा करणे म्हणजे त्याचेच नाव तिने सर्व तपे केली असे होय. अथवा बालकाला जगण्याला एका आईपासून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिचा आश्रय करावा हा त्या बालकाचा श्रेष्ठ धर्म आहे. अथवा केवळ पाणी म्हणून आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थाच्या सहवासाला समुद्राला सहज प्राप्त झाला. त्याचप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे, पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगन्नाथालाही त्याचे ओझेच वाटेल. अरे अर्जुना, ज्याला ते जे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. एखादी दासी एखाद्याच्या जीवाच्या परीक्षेला उतरली असता ती प्रथमच दासी खरी पण पुढे मालकीण बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले शिर खर्च करणारा त्याला स्वामी मालक जसा इमानपत्र करून देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. आता येयेची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक ना तरी जळ तच्युत्ता पाणिया उचित सरिता सरितेसी पांडुसुता सिंधू उचित तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण तया स्वभाव विहित कर्मा शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा
प्रवर्ता वया लागी प्रमा अठळ कीजे. पै आपुलेची रत्न तिथे घेपे. थोडं वर कर प्लीज. घेपे पारखियाचे निहाते, तैसे स्वकर्मे आपैते शास्त्रे करावे. जैसी दिठी असे आपली ठाई, परी दीपे विण भोग नाही, मार्गून लाहता काही पाय असता होय. म्हणून ज्ञाती वशे साचारो, सहज ऐसे जो अधिकारो, तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आडूळ ऐसे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जे आपुले आचरेगा. परी आळसू सांडूने फळकाम दवडूने, अंगे जीवे मांडूने तेथेची भरू. ओघी पडिले पाणी नेणे आनानी वाहिणी, तैसा जाय आचरणे व्यवस्थोनी. अजुना जो यापरी ते विहित कर्म स्वय करी, तो मोक्षांचा ऐलत्वारी पैठा होय. जे अकरणा आणि निषिद्धा नवचे ही किती काही संबंधा, म्हणून भवाविरुद्धा मुकला तो. आणि काम्यकर्माकडे न परितेची जेथ कोडे, तेथ चंदनाचेही खोडे नलेची तो. येर नित्या कर्म तव फलत्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. ऐसेनी शुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. जे सकळ भाग्याच्या सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग क्षमा शेवटू जेथ. मोक्ष फळे दिधली बोल, जे सुकृत तरुचे फूल, तये वैरागी ठेवी पावल भवरू जैसा. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगितया अरुणाचा, उदयो त्यात वैराग्याचा ठावो पावे. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता येवी निधान, ते वैराग्य दिव्यंजन जीवे लेतो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पांडुसुता, अनुसर्वने विहिता कर्मायचा. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाची नामे जैसी तपे दिया केली. का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे, म्हणून सेविजे की तो होये. पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा, गंगा न सांडिता जैसा, स्वतीर्थ सहवासा वरपडा झाला. तैसे आपलिया विहिता उपावो असे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. अगाजया हे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली निभ्रांत सापंडेची तो. पै जीवाचा कसी उतरली, ते दासी की गोसाविणे झाली, सीसे वेची तया मवली वही जेवी. तैसे स्वामीची या मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, येरते गा पांडवा वाणिज्य करणे. पर्यंत वाचायचं प्लीज, एवढंच ना? हो, एवढंच. थँक्यू. ओके, मी म्हणू आता? ऐकू येतं ना? ओके. यत्त प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं, सकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विदन्ति मानवः. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते व ज्याने हे सर्व विश्व व्यापिले आहे, त्या ईश्वराची आपल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवतो. म्हणून विहित कर्म केले असता हे कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहे, त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असे होय. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनविलेल्या जीवरूपी बाहुल्या
त्रिगुणात्मक अहंकार रूपी दोरीने खेळवित आहे. म्हणून जीवाकडून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्ण भरलेले आहे. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मकाची ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. त्या वैराग्य अवस्थेमध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होते. नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेदानेच तन्मयता उत्पन्न होते. अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरिता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याचे स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. म्हणून विहित क्रिया केली, नव्हे तयाची खूण पाळिली, जयापासून का आली आकाराभूते. जो अविद्येची चिंधिया, गुंडुनी जीव बाहुलिया, खेळवितसे तिगुणिया अहंकार रज्जू. जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित, झाले आहे दीपजात तेजे जैसे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. जिये वैराग्य दशे, ईश्वरचेनी वेदवशे, हे सर्वही नावडे जैसे वात होय. प्राणनाथाची आधी, विरहिणी ते जिणेही बाधी, तैसे सुखजात बाधी दुःखाचा लागे. सम्यक ज्ञाननून दैजताम, वेदेची तन्मयता, उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. म्हणून मोक्ष लाभा लागी, जो व्रते वाहतसे आंगी, तेने स्वधर्म आस्थावा चांगी अनुष्ठावा. श्रेयान स्वधर्म द्विगुण, परधर्मात स्वनुष्ठितात, स्वभाव नियतम कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. परक्याचा धर्म सुखाने आचरता येण्याजोगा असला आणि त्यापेक्षा आपला धर्म आचरण्यास सदोष जरी असला तरी तो श्रेयस्कर आहे. स्वभाव सिद्ध कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. अरे अर्जुना, आपला हा स्वधर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी परिणामाने तो फलद्रूप होईल. त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबस सुखकारक होतो तेव्हा त्याच्या कडूपणाची कंटाळू नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटूनच टाकले तर तसे चांगले केळीच्या घडासारखे कुठे मिळणार. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून जो जर कडू केला म्हणून तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरेल. आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर वाकडे नाही. तर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर अशा असल्या तरी त्या मुलाने त्या घेऊन काय कराव्यात. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखरी पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणे माशाला काय कामाचे.
सगळ्या जगाला जे विष ते विषातली किड्यांना अमृत जीवन असते आणि सगळ्या जगाला जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल व ज्या योग्याने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणच करावे. आपल्या विहित कर्मा वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचरणाचा स्वीकार केला असता तसे पायाचे चालणे डोक्याने करावे असे होईल. याकरिता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पुण्य पाप रूप कर्मबंधाला जिंकले. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा. हा नियमही पाळला नाही तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? आणि जेथे कर्म आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. अगा आपुला हा स्वधर्मो आचरणी जरी विषमो तरी पहावा तो परिणामो फळेल जेणे. जै सुखा लागी आपण पया निंबची आधी धनंजया तै कडुवटपणा तयाचिया उबगी जेना. फळण या ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे ऐसी त्याजिली तरी जोडे तैसे के गोमडे. तेवी स्वधर्म साखंडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुर वाढू अंतरला की. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिजे ते नोहे स्नेह कुरे की. येरी जिया पराविया रंभेहून बरविया तिया काय करविया बाळके तेणे. अगा पाणियाहुनी बहुवे तुपी गुण कीर आहे परी मीना काय होये असणे इतेथे. पै आधविया जगा जे विख ते विख किडिया पियुख आणि जगा गुळ जे देख मरण तया. म्हणून जे विहित जया देणे फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी देणे तेची करावी. येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकले या पायांचे चालणे डोईया केले जैसे. या लागी कर्मा आपुले जे जाती सुभावे असे आले ते करी तेणे जिंतिले कर्मबंधाते. आणि स्वधर्मुची पाळावा परधर्म तो गाळावा हा नेमुही पांडवा न किजेची मा. तरी आत्मा दुष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेथ आहे आयासू आधी. चला. छान वाचलं. त्याच्यातला महत्वाचा मेसेज हा आहे की आपलं स्वतःच कर्म जरी खूप कष्ट पडतात तरी पण ते कर्म टाकू नये. आपलं कर्म आपण करीतच राहायला पाहिजे कष्ट पडले तरी. आणि त्याच्यानंतर स्वधर्माचं महत्व त्यांनी सांगितलंय की स्वधर्माची पाळावा परधर्म तो गाळावा. हा पण महत्वाचा संदेश आहे. आता शैलेशचा आहे पण कोणीतरी नाही आलेलं दिसत आहे. अमृत म्हणला त्यांनी म्हटलं नाही येणार म्हणून. कोणीतरी वाचते अमृत वाचतोय. अरे वा. ओके. सहजम कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. हे कौंतेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुराने आच्छादिलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त असतात. म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिणवावे लागतात अथवा आडरानाने धावले तरी तेथेही पायच शिणवावे लागतात. अर्जुना,
दगड अथवा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी सुखकर होईल, त्याचे ओझे वागवावे हे बरे. सहज पाहिले तर दाणे काढणे व भूस काढणे यात कष्ट सारखेच आहेत व कुत्र्याकरता मांस शिजवण्यात जितके श्रम काय झालं आहेत तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही आहेत. हे चतुरा अर्जुना, दह्याच्या व पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोसणे सारखेच आहे. परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखेच श्रम पडतात, तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा? अर्जुना, असे पहा की शत्रूला पाठ दाखविली असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला लागलेल्या जखमांमुळे मरण जर चुकत नाही, तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून अधिक पराक्रम का करू नये? वाईट कुलातील स्त्री आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवावा म्हणून त्यास सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली असताही टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करीत असेल, तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नव्हे काय? त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. तर बाबा, विहित कर्म करणे कोणत्या शब्दांनी कठीण आहे असे म्हणावे? अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत, ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का? जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे? त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का? म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल, त्या स्वधर्माचे आचरण करावे. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये, त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. अथवा समुद्रात ज्याप्रमाणे नावेला विसरू नये, महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये, त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपली स्वकर्म करणाराची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असे वाटावयास लावतो. फार काय सांगावे, ज्या संसिद्धीची पूर्वी याच अध्यायातील श्लोक 45 मध्ये वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली, त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. मग ही वैराग्यरूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. म्हणूनी भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काही स्वधर्मी दोष सांगे. अगा उजू वाटा चालावे तरी पायची शिणवावे, ना आदराने धावावे तरी तेची. पै शिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया, परी जे वाहता विसावया मिळी जे ते घेते. एरवी कणा आणि भुसा कांडिताई सोसू सरिसा, तेची रंधन श्वान मासा तेची हवी. दधी जळाचिया घुसळणा व्यापार सारिखेची विचक्षणा, वाळुणे तिळा घाणा घालणे एक. पै नित्य होम देयावया का सैरा आगी सुवावया,
अंकिता धूम धनंजया साहणे तेची. अमृत जरा जवळ येऊन बोलतोस का? म्हणजे आवाज नीट येईल, तो कमी जास्त होतोय. ओके. परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एकी वोडी तरी का अपरवडी आणावी अंगा हा गा पाठी लागला घाई मरण न चुकेची पाही तरी समोरला काई आगळे न कीजे अकुळ स्त्री दांड्याचे घाये परघर रिगाली ही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की तैसे आवडतेही करणे न निपजे शिणल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले भारी वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडू सुता जेणे जोडे जीविता अक्षय्यत्व. येर काया मोले वेचूनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे तैसे जाचूनिया इंद्रिये वेचूनी आयुष्याचे निधिये साचला पापी आन आहे दुःखा वाचूनी म्हणोनी करावा स्वधर्मू जो करिता हिरो निघे श्रमू उचित देईल परमू पुरुषार्थ राजू या कारणे किरीटी स्वधर्माची ये रहाटी न विसंबीजे संकटी सिद्ध मंत्र जैसा का नाव जैसे उदधी महारोगी दिव्यौषधी न विसंबीजे तया बुद्धी स्वकर्म येथ मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला ईशू तमरजा झाडा करूनी शुद्ध सत्वाची या वाटा आणि वापुली उत्कंठा भवस्वर्ग काळकूटा ऐसे दावी जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे मग जिंती लिया हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये का जालाही जेल आहे ते आता सांगो. आता मी वाचते ना. आता कल्पना वाचणार आहे का? हो. कल्पना वाचते. हो. असक्त बुद्धी हा सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संज्ञा सेना अधिगच्छति. ज्याचे अंतःकरण कुठेच सक्त नाही एवढेच नव्हे तर ज्याच्या ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निश्चेष नाहीशी झाली आहे अशा पुरुषास संन्यासाच्या अज्ञानाच्या त्यागाच्या योगाने उत्कृष्ट निष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही तसा तो साधक हा जो देहाधिक संसाररूपी पसरलेला गुंताळा आहे त्यात असूनही सापडत नाही. ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरीत नाही अथवा देठ फळास धरीत नाही. वरती कर. त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लुळी पडते. ज्याप्रमाणे वाढलेल्या ताटातील विषयुक्त अन्नाला कोणी माझे म्हणत नाही, भोजनाकरता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करीत नाही, त्याप्रमाणे पुत्र, धन व कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही. हे राहू दे. ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लागून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो, त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयांपासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते, अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते. राजाने दासीस शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयांकडे
जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे, अशी अंतःकरणात शपथ घातली असता ते अंतःकरण बाहेर म्हणजे विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडीत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे चित्त एकाग्र करून त्यास आत्म्याच्या वेधात जोराने लावितो, तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा धूर थांबतो, त्याप्रमाणे ऐहिक पारलौकिक विषयांसंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावे, तो साधक आता सांगितलेल्या अशा भूमिकेला प्राप्त होतो. अर्जुना, त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. तो कसा होतो ते हे पुढे सांगतात. साचवलेले पाणी जसे खर्चून संपते तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियमान तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही, कारण पुढच्या जन्माला कारणीभूत होईल असे क्रियमान कर्म तो करीत नाही. अरे वीरश्रेष्ठा अर्जुना, त्यावेळी अशी कर्मसाम्य अवस्था होते तेव्हा मग श्री गुरु आपणहूनच भेट देतात. अर्जुना ऐक, रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच, अथवा फळाचा घड येऊन जशी केळीची वाढ बंद करतो, त्याप्रमाणे त्या साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. साधकाचे कर्मकर्तृत्व बंद करतात. मी किती वाचायचंय? अजून आहे ना? अजून आहे 984. हा. पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते तर त्या गुरुकृपेने नाश पावते. तेव्हा रात्री बरोबर जसा काळोख नाहीसा होतो, त्याप्रमाणे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होती. जशी गर्भिणी मारावी त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे गरोदर स्त्री मारली असता गर्भाला वेगळे मारावे लागत नाही, तर तो गर्भ आपोआपच मरतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होती. सर्व कर्म मात्र नाश पावते. याप्रमाणे हा समूळ कर्माचे कारण जे अज्ञान, त्या अज्ञानासह कर्मत्याग होतो. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठावठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे आत्मतत्व जाणावयाचे ते स्वभावतः तोच आहे. अर्जुना, असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरिता जाणे जरूर आहे काय? तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणीन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेले असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो, त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्या बरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते राहिले. अर्जुना, त्या ज्ञानमात्र स्वरूपी कोणतेच कर्म स्वभावता नाही, म्हणून त्या ज्ञानमात्र स्वरूप स्थितीस नैष्कर्म्य असे म्हणतात. ज्याप्रमाणे वारा थांबल्यावर लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते, त्याप्रमाणे ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते. ते कसे? तर त्याप्रमाणे जे कर्माचे ज्ञान जे कर्माने
होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणावे. व ही सिद्धी सर्व सिद्धीत स्वभावतः श्रेष्ठ आहे. देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटची मर्यादा आहे, अथवा गंगेस जसा समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस हा शेवटचा कस आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था, त्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलीकडे या जगात काही मिळवण्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही सिद्धी नैष्कर्म्य श्रेष्ठ म्हटली जाते. पहा, परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरुष सद्गुरु कृपेचा लाभ उडायच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. छान. आता आपण नैष्कर्म्य सिद्धी आधी पाहिलेली होतं आणि ती आपण जे काय कोणी आत्मसाक्षात्कार झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी पाहिली होती. पण आता त्यांनी सांगितलंय की आपल्यासारखे जे लोक आहेत जे नुसतं विहित कर्म आणि नित्यकर्म करतात आणि ज्यांच्यावर गुरुची कृपा आहे त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपल्याला नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त होते. की आपलं जेव्हा अज्ञान दूर होतं तेव्हा आतापर्यंतचं जे संचित कर्म आहे ते संपून जातं आणि आपण असं काही करत नाही की ज्याच्यामुळे आणखीन भविष्य काळासाठी काहीतरी कर्म निर्माण होईल, असं आपण काही करत नाही आणि त्याच्यामुळे ही जी अवस्था होते ही नैष्कर्म्य अवस्था होते. तर सांगितलंय त्यांनी आणि माऊलींनी एवढी उदाहरणं दिली आहेत आपल्याला की ते समजायलाच पाहिजे नाही का. वाचली तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडले से जे गुंफिरे तेथ नातुडे तो आगुरे वारा जैसा परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय पुत्र वित्र कलत्र हे जालियाही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसे हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती पाऊली घेऊन एकांती हृदयाचा रिगे ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण न मोडी समर्था भेण दासी जैसी तैसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी करुणी वेधी नेहटी आत्मयांचा तेव्हा दृष्ट स्पृहे निमणे जालेची आहे आगी दडपलिया धुवे राहीचे जैसे म्हणून नियमी लिया मानसी स्पृहा नासोनी जाय आपेसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोधमात्रीची जीवा ठावो होय धरवणी वेंचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव वर करतो नुपकरे काही सांग. हा नवे तव नुपकरे काहीची करू ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपेसा भेटेची गा रात्रीची चौपाहरी वेंचलिया अवधारी डोळ्या तमारी मिळे जैसा का येऊन फळांचा घडू पारुषवी केळीची वाढू गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सु तैसा मग आलिंगिला पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया तेव्हा अबोधू मात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय तैसी अबोधाची कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे जैसी गाभिणी मारिली तैसे अबोधनाशा सवे नाशे क्रिया जात आघवे ऐसा समूळ संभवे संन्यासु हा
येणे मूळ ज्ञान संन्यासे, दृश्याचा ठावो तेथ पुसे, तेथ बुजावे ते आपेसे तोची आहे. चेलियावरी पाही, स्वप्नीचिया तेथ ये डोही, आपण या ते काही काढू नाही जाईजे. तै मे नेणे आता जाणे न, हे सरेल तया दुःस्वप्न, जाला ज्ञातृज्ञाया ज्ञाविहीन चिदा आकाश, चिदाकाश. मुखाभासेंसी आरिसा, परोता नेलिया विरेशा, पाहतेपणे वीण जैसा पाहता ठाके. तैसे नेणणे जे गेले, तेणे जाणणे ही नेले, मग निष्क्रिय उरले किन्मात्राची. तेथ स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया, म्हणून प्रवादूतया निष्कर्म ऐसा. ते आपुले आपण पे, असे तेची होऊनी आरोपे, तरंगू का वायुलोपे, समुद्रू जैसा. तैसे न होणे निपजे, ते नैष्कर्म सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हैची. देऊळाची कामा कळसू, परम गंगेसी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू, 16वा जैसा. तैसे आपुले नेणणे, फेडी जे का जाणणे, तेही गिळून असणे ऐसीचे दशा. तिये परते काही निपजणे येत नाही, म्हणून म्हणिपे पाही ब्रह्मसिद्धी ते. परिहेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. थँक्यू कल्पना. हो. थांबूया इथे आपण. 9 वाजले. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडितम. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. हे धमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.